नमस्ते. चेहऱ्यावरचे वांग आणि काळे डाग मुळापासून दूर पळवा. तुमच्या चेहऱ्यावर एक छोटासा काळा सट्टा जरी दिसला तरी आरशात स्वतःला पाहताना खूपच वाईट वाटतं. बाहेरचे लोक माझ्याकडे कसे बघत असतील, माझा चेहरा किती खराब दिसतोय, असे नाना विचार न कळत आपल्या डोक्यात यायला लागतात. खास करून आपल्या माता भगिनींमध्ये या गोष्टीचं खूप टेन्शन बघायला मिळतं. आणि याच टेन्शनमुळे आपण महागड्या केमिकलच्या क्रीम, पार्लरच्या ट्रीटमेंट आणि दिसेल तो उपाय करायला धावतो. सुरुवातीला 2 दिवस फरक पडतो देखील, पण क्रीम सोडली की डाग दुप्पट वेगाने परत येतात आणि पदरी फक्त निराशा पडते. हो, कारण वांग एका रात्रीत तयार होत नाहीत. तो तुमच्या शरीराच्या आत बऱ्याच दिवसांपासून चाललेला बिघाडाचा बाह्य परिणाम असतो. पोट साफ न होणं, अंगातील उष्णता आणि पित्त भडकणं यामुळे हे डाग चेहऱ्यावर उमटतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरची मलमपट्टी किंवा तात्पुरते उपाय पाहणार नाही आहोत. आज आपण अगदी मुळाशी जाऊन समजून घेणार आहोत की वांग नक्की का तयार होतात, आपल्या शरीराच्या आत नेमकं असं काय घडतं ज्याचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर होऊ लागतो, आणि कोणता उपाय आपल्या त्वचेसाठी खरोखर सुरक्षित, नैसर्गिक आणि कायमचा ठरू शकतो. पण एक लक्षात घ्या, वांगावरचे हे घरगुती तोडगे जितके सोपे आणि गुणकारी आहेत ना, तितकंच त्यांच्यासाठी संयम आणि योग्य माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही घाई गडबडीत किंवा अर्धवट माहिती घेऊन हे उपाय केले तर चेहऱ्यावर तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही आणि तुमची मेहनत वाया जाऊ शकते. शिवाय आपली त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे हे उपाय करताना कोणती काळजी घ्यायला हवी आणि विशेष करून कोणत्या परिस्थितीत हे उपाय वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण या उपायांची योग्य पद्धत आणि घ्यायची काळजी याची अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि तुमच्या फायद्याचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. वांग आणि काळे डाग येण्यामागची 10 मुख्य कारणे. मित्रांनो, हा त्रास कायमचा घालवण्यासाठी आधी आपल्याला याची मुख्य कारणं समजून घ्यावी लागतील. कारण जोपर्यंत मूळ कारण समजत नाही तोपर्यंत कोणताही उपाय चेहऱ्याला लागू पडत नाही. नंबर 1, अंगातील उष्णता आणि पित्त. सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे शरीरात वाढलेली उष्णता आणि पित्ताचा त्रास. बऱ्याच जणांना वर्षानुवर्षे ॲसिडिटीचा त्रास असतो, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. छातीत जळजळ होणं, घशाची आंबट पाणी येणं किंवा तोंड कडू होणं, लघवी पिवळी होणं आणि अंगात सतत ही पित्त वाढल्याची लक्षणं आहेत. बरेच लोक पित्ताचा त्रास झाल्यावर लगेच मेडिकलमध्ये ॲसिडिटीच्या गोळ्या आणून खातात. या गोळ्या क्षणभर आराम देतात, जळजळ थांबवतात, पण पित्ताचा मूळ सोर्स जसा आहे तसाच आत साठून राहतो. हळूहळू हे पित्त अंगात साठत जातं आणि त्याचे दुष्परिणाम आतून बाहेर दिसू लागतात. हे वाढलेलं पित्त थेट आपल्या रक्तात मिसळतं. हे रक्त संपूर्ण अंगात फिरत असतं, त्यामुळे एकदा का रक्त दूषित झालं की त्याचा पहिला फटका त्वचेला बसतो. चेहऱ्याची त्वचा ही शरीरात सगळ्यात जास्त नाजूक आणि संवेदनशील असते. रक्तातील ही उष्णता आणि दाह थेट चेहऱ्यावर उतरतो आणि काळे ठिपके पडतात. जसं एखाद्या कापडी पिशवीत आतून निखारे ठेवले तर तिथे कापड जिथे पातळ आहे तिथे आधी जाळायला लागतं. अगदी तसंच पित्ताचं आणि वांगाचं घट्ट नातं आहे. म्हणून वरून क्रीम लावणं हा अपुरा उपाय आहे. नंबर 2, खाल्लेलं अन्न न पचणं. आपण जे काही खातो ते जर वेळेवर आणि नीट पचलं नाही तर पोटात अन्नाची सडण्याची क्रिया सुरू होते. ही मंदावलेली पचनशक्ती शरीरात एक प्रकारचा आमदोष म्हणजेच घाण तयार करते. जेव्हा ही पचनाची क्रिया दीर्घकाळ बिघडलेली असते तेव्हा त्याचा थेट फटका आपल्या चेहऱ्याच्या तजेलदारपणाला बसतो आणि त्वचा काळी पडते. नंबर 3, लिव्हरवर पडणारा ताण. लिव्हर हे आपल्या शरीराचं मुख्य फिल्टर आहे, जे रक्ताची स्वच्छता करतं. जेव्हा आपण जास्त तिखट, खूप तेलकट किंवा बाहेरचं मैद्याचा पदार्थ खातो तेव्हा लिव्हरवर खूप अतिरिक्त लोड येतो. हळूहळू लिव्हर थकलं की रक्ताची शुद्धी नीट होत नाही आणि ती न गाळलेली घाण चेहऱ्यावर वांग बनून पसरते. नंबर 4, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता. वांग येण्यामागचं चौथे सगळ्यात गंभीर कारण म्हणजे रोज सकाळी पोट नीट साफ न होणं. बरेच जण या गोष्टीला खूप किरकोळ समजतात, पण आयुर्वेदानुसार हाच सगळ्यात त्वचा रोगाचा मुख्य पाया आहे. जर पोट रोजच्या रोज व्यवस्थित साफ झालं नाही तर शरीरातील विषारी घटक बाहेर न पडता पोटातच सडू लागतात. नंबर 5, रक्तातील साठलेली घाण. पोट साफ न झाल्यामुळे पोटात साठलेली सगळी घाण आणि टॉक्सिन्स हळूहळू रक्तात शोषले जातात.
हे दूषित रक्त मग संपूर्ण अंगात फिरू लागतं. आपलं शरीर जेव्हा ही रक्तातील घाण त्वचेच्या वाटे बाहेर काढायचा प्रयत्न करतं तेव्हा गालावर किंवा नाकावर गडद वांग दिसायला लागतात. नंबर 6, सततचा मानसिक ताण. आजकालच्या धावपळीच्या जगण्यात टेन्शन आणि चिंता खूप वाढली आहे. जेव्हा आपण सतत कोणत्या तरी विचारात किंवा मानसिक ताणाखाली असतो तेव्हा शरीरात कार्टिसोल सारखी चुकीची संप्रेरक तयार होतात. हा ताण आपल्या शरीराची अंतर्गत रचना पूर्णपणे बिघडवतो, ज्यामुळे चेहऱ्याचा रंग अचानक काळा निळा पडू लागतो. नंबर 7, रात्रीची अपुरी झोप. रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी लवकर उठणं याने शरीराला स्वतःची झीज भरून काढायला वेळच मिळत नाही. कमी झोप घेण्याच्या या चुकीच्या चक्राने अंगातील उष्णता कमालीची भडकते. याचा पहिला इफेक्ट डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे येतात आणि हळूहळू गालावर वांगाचे चट्टे पसरतात. नंबर 8, हार्मोनचा असंतुलित खेळ. हा बदल खास करून महिलांमध्ये वांग येण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे. स्त्रीच्या आयुष्यात गरोदरपण, बाळंतपण, पाळीची अनियमितता किंवा पीसीओडीचा त्रास असे अनेक टप्पे येतात जिथे शरीरातील एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स खूप वर खाली होतात. हे हार्मोन्स त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मेलॅनिन घटकाला वेगाने वाढवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर काळे चट्टे येतात. नंबर 9, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या गोळ्या. अनेक महिला डॉक्टरांना अजिबात न विचारता गर्भनिरोधक गोळ्या किंवा पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या स्वतःच्या मनाने मेडिकलमधून आणून सारख्या खातात किंवा काही वेळा पीसीओडीसाठी चुकीच्या पद्धतीने औषधं घेतली जातात. या रासायनिक गोळ्यांमुळे शरीराचे नैसर्गिक संतुलन पूर्ण विस्कटते. याचा अंतर्गत दुष्परिणाम म्हणून अंगातले हार्मोन्स अजून अस्थिर होतात आणि चेहऱ्यावरचे वांग आधीपेक्षा अजून जास्त गडद आणि काळे होतात. नंबर 10, केमिकल क्रीमचा अतिवापर. जाहिरातींमधील चमकणारे चेहरे बघून किंवा पार्लरच्या सांगण्याला भुरळून स्वतःच्या त्वचेचा प्रकार न ओळखता बाजारातील गोरेपणाच्या क्रीम्स किंवा हार साबण चेहऱ्याला लावले जातात. या कडक केमिकलच्या माऱ्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि वरचा संरक्षणाचा थर नष्ट होतो. त्वचा आतून कमकुवत झाल्यामुळे डाग चेहऱ्यावर अजून वेगाने पसरायला लागतात. नंबर 11, UV किरणांचा मारा. उन्हात फिरताना सूर्यप्रकाशातून येणारी अतिनील किरणे म्हणजेच UV रेज थेट आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर पडतात. या कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्वचा मेलॅनिन नावाचा काळा रंग वेगाने तयार करू लागते. त्यामुळे जर तुम्ही उन्हात जाताना चेहरा झाकला नाही किंवा काळजी घेतली नाही तर वांग आणि काळे डाग हमखास चेहऱ्यावर जास्त पसरतात. नंबर 12, किचनमधील गॅसची उष्णता. हा मुद्दा आपल्या गृहिणींच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आहे. रोज तासनतास किचनमध्ये गॅससमोर उभं राहून स्वयंपाक करताना त्या शेगडीची आणि गरम वाफेची उष्णता थेट चेहऱ्याला लागते. ही रोजची शेक किंवा उष्णता चेहऱ्याच्या नाजूक पेशींना आतल्या आत कमकुवत करते. त्यामुळे उन्हात न जाणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा या सुप्त उष्णतेमुळे वांगाचे चट्टे गडद दिसायला लागतात. नंबर 13, कॉस्मेटिक आणि केमिकल ॲलर्जी. काही वेळा आपण लग्न कार्यासाठी किंवा सणावाराला चेहऱ्यावर भरीव मेकअप करतो किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो, पण अनेकदा त्यातील केमिकल्स आपल्या त्वचेला मानवत नाहीत आणि चेहऱ्याची रिॲक्शन होते. या ॲलर्जीमुळे सुरुवातीला चेहरा लाल होतो, खाज सुटते आणि नंतर ती जागा हळूहळू काळी पडून तिथे कायमचे वांगाचे डाग तयार होतात. नंबर 14, शरीरात पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन. बऱ्याच जणांना दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय नसते. जेव्हा शरीरात पाणी कमी पडतं तेव्हा त्वचेचा ओलावा संपतो आणि ती कोरडी निस्तेज पडते. पाणी कमी असल्यामुळे शरीरातील घाण वेळेवर बाहेर पडत नाही आणि ती आतल्यात साठवून त्वचेच्या पेशींना खराब करते, ज्यामुळे जुने वांग आणि डाग चेहऱ्यावर अजून गडद दिसतात. नंबर 15, अनुवंशिकता, फॅमिली हिस्ट्री. अनेकदा वांग येण्यामागे आपले जीन्स म्हणजेच अनुवंशिकता कारणीभूत असते. जर तुमच्या घरात आईला, बहिणीला किंवा आजीला हा वांगाचा त्रास असेल तर तुमचे शरीर सुद्धा या समस्येसाठी खूप संवेदनशील असते. अशा वेळी थोडा जरी अंतर्गत बिघाड झाला तर चेहऱ्यावर हे काळे डाग खूप लवकर आणि वेगाने डोकं वर काढतात. वांग आणि काळे डाग नेहमीसाठी घालवणारे 10 सोपे उपाय. नंबर 1, कडुनिंब हळदीचा रस. शरीरातून शुद्ध करण्यासाठी कडुनिंबाचा कडू रस हा आयुर्वेदात अमृतासमान मानला गेला आहे. 7 ते 8 कोवळी कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून थोडं पाणी घालून खलबत्त्यात ठेचून घ्या आणि त्याचा 20 ते 30 मिली ताजा रस गाळून काढा. या रसात 1 चिमूटभर घरातील शुद्ध हळद टाका. हा रस रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे.
पोट रिकामं असल्यामुळे हा रस लगेच रक्तात मिसळतो आणि अंगातील साठलेली घाण व पित्त बाहेर काढतो. हा रस घेतल्यानंतर पुढचे 30 मिनिटे चहा, पाणी किंवा नाश्ता असं काहीही घेऊ नका, तरच रसाचा पूर्ण गुण शरीराला मिळेल. सलग 7 ते 10 दिवस हा नियम पाळल्यास अंतर्गत उष्णता शांत होईल. यावर आधुनिक सायन्स काय म्हणतं? तर कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात, जे हानिकारक जंतू मारतात. हळदीमध्ये कुरकुमिन हा मुख्य घटक असतो, जो सूज आणि लालसरपणा कमी करतो. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेच्या पेशींचे फ्री रॅडिकल्स पासून रक्षण होते, ज्यामुळे पिगमेंटेशन आणि अकाली वृद्धत्व रोखले जाते. नंबर 2, जायफळ, बदाम आणि कच्चं दूध. सहाणेवर थोडं कच्चं न तापवलेलं दूध टाका आणि त्यावर एक जायफळ व एक बदाम व्यवस्थित उगाळून घ्या. जायफळामध्ये जुने हट्टी डाग फिकट करण्याचे गुण असतात, तर बदाम त्वचेला पोषण देतं. ही तयार झालेली मऊ पेस्ट रोज अंघोळीच्या 10 मिनिटे आधी फक्त वांग आणि डाग असलेल्या भागावर लावा. लेप लावल्यानंतर चेहऱ्यावर जास्त चोळू नका. फक्त 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. कच्चं दूध नॅचरल क्लिन्झर असल्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तजेला देतं आणि आर्द्रता टिकवतं. नंबर 3, भाजलेली मसूर डाळ आणि दूध. घरातली थोडी मसूर डाळ अर्धा चमचा शुद्ध तुपात हळुवारपणे भाजून घ्या आणि मिक्सरला दळून तिची बारीक पूड डब्यात ठेवून द्या. रात्री झोपण्यापूर्वी हे पीठ थोड्याशा कच्च्या दुधात छान खालवून चेहऱ्याला लावा. हा लेप चेहऱ्यावर पूर्ण सुकू देऊ नका. जेव्हा तो अर्धा सुकेल तेव्हा हलक्या हाताने गोलाकार चोळून स्क्रब करून काढा. यामुळे चेहऱ्यावर साठलेली मृत त्वचा निघून जाते आणि रक्ताभिसरण सुधारून डाग वेगाने कमी होतात. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. नंबर 4, ताजी कोरफड आणि मोहरीचे तेल. किचनमधील गॅसच्या उष्णतेमुळे चेहऱ्याची होणारी आग आणि सूज शांत करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. ताज्या कोरफडीच्या गरामध्ये फक्त 2 थेंब मोहरीचे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या. रोज रात्री चेहरा धुतल्यानंतर हा गर डाग असलेल्या जागी हळुवारपणे मसाज करत लावा. मोहरीच्या तेलामुळे चेहऱ्याच्या भागातील रक्ताभिसरण वाढते, तर कोरफडीच्या थंडाव्यामुळे गॅसच्या उष्णतेने किंवा उन्हाने चेहऱ्यावर झालेली जळजळ आणि लालसरपणा शांत होतो. हा गर तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर तसाच ठेवू शकता. नंबर 5, बटाट्याचा रस आणि मध. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे गुणधर्म असतात, जे त्वचेचा काळेपणा ओढून घेतात. एक छोटा कच्चा बटाटा किसून कापडात दाबून त्याचा 2 चमचे रस काढा आणि त्यात अर्धा चमचा शुद्ध मध मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्याच्या डागांवर लावून 15 मिनिटे ठेवा. मधामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते, तर बटाट्याचा रस वांग्याचे जुने डाग हलके करतो. 15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. नंबर 6, टोमॅटोचा गर आणि आंबट दही. उन्हाच्या UV किरणांमुळे किंवा टॅनिंगमुळे काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी हा तोडगा सर्वोत्तम आहे. 1 चमचा ताज्या टोमॅटोच्या गरामध्ये 1 चमचा घरचं आंबट दही एकत्र करा. या दोन्हीमध्ये नैसर्गिक ॲसिड असतं, जे काळे चट्टे साफ करतं. हा लेप चेहऱ्याला व्यवस्थित लावून 20 मिनिटे सुकू द्या. दह्यामुळे त्वचेला गारवा मिळतो आणि टोमॅटो त्वचेचा सैलपणा कमी करून रंग उजळवतो. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. नंबर 7, ज्येष्ठमध पावडर आणि गुलाब पाणी. आयुर्वेदात ज्येष्ठमधाला त्वचेचा रंग उजळवण्यासाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे. 1 चमचा ज्येष्ठमध पावडरीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट बनवा. हा लेप चेहऱ्यावरील वांगांच्या डागावर नीट लावा आणि तो पूर्ण सुकेपर्यंत ठेवा. गुलाब पाण्यामुळे चेहऱ्याच्या पेशी टवटवीत होतात आणि ज्येष्ठमध त्वचेच्या आतल्या थरापर्यंत पोहोचून मॅलिनिन कमी करतं. हा लेप सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. नंबर 8, ताक आणि हळदीचा प्रयोग. ताकामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड त्वचेचे जुने डाग फिकट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 2 चमचे ताजं ताक घ्या आणि त्यात फक्त 1 चिमूटभर हळद मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याच्या काळ्या चट्ट्यांवर टॅप करत व्यवस्थित लावा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर तसंच राहू द्या. ताकातील घटक त्वचेचा असमान रंग सारखा करतात. 15 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. हा उपाय करायला खूप सोपा आणि तितकाच गुणकारी आहे. नंबर 9, पुदिन्याच्या पानांचा ताजा रस. पुदिना हा शरीराला आणि त्वचेला अत्यंत थंडावा देणारा घटक आहे. पुदिन्याची 10 ते 12 ताजी पाने खलबत्त्यात पाणी न टाकता वाटून त्याचा रस काढा. हा रस रात्री झोपण्यापूर्वी कापसाने फक्त वांग आणि डाग असलेल्या जागेवर लावा. रात्रभर
हा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेतील सुप्त उष्णता नाहीशी होते आणि नवीन डाग येणं पूर्णपणे थांबून जातं. नंबर 10. सात्विक आहार आणि पाण्याचे नियम. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी नियम करून आवर्जून प्या, जेणेकरून पोट साफ राहील आणि रक्तातील घाण बाहेर पडेल. तसेच जेवणात जास्त तिखट, तळलेले, गरम मसाल्यांचे आणि अति आंबट पदार्थ पूर्ण बंद करा. कारण शरीर जोपर्यंत आतून थंड आणि सात्विक राहत नाही तोपर्यंत बाहेरून लावलेले लेप कायमचा रिझल्ट देऊ शकत नाहीत. म्हणून चांगला आहार आणि भरपूर पाणी हाच मुख्य पाया आहे. उपाय करताना घ्यायची काळजी. या 5 महत्त्वाच्या टिप्स. मित्रांनो, हे घरगुती तोडगे करताना या 5 गोष्टींची मनापासून काळजी घ्या, नाहीतर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. नंबर 1. आधी खात्री करा. पॅच टेस्ट. कोणताही लेप चेहऱ्याला लावण्यापूर्वी तो हातावर किंवा कानाच्या मागे थोडा लावून बघा. आग किंवा खाज आली नाही तरच तो चेहऱ्याला लावा, कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. नंबर 2. सुगंधित केमिकलयुक्त साबण पूर्ण बंद. हे उपाय सुरू असताना चेहऱ्यासाठी केमिकलयुक्त किंवा जास्त फेस येणारे साबण आणि फेस वॉश वापरणं पूर्ण बंद करा. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि डाग जास्त वाढतात. नंबर 3. उन्हापासून चेहऱ्याचा बचाव. दुपारच्या कडक उन्हात जाताना छत्री वापरा किंवा चेहरा सुती कपड्याने नीट झाकून घ्या, कारण कडक ऊन लागल्यास चेहऱ्याचे मेलॅनिन वाढून डाग पुन्हा गडद होतात. नंबर 4. संयम आणि सातत्य ठेवा. हे सगळे नैसर्गिक उपाय आहेत, त्यामुळे 2 दिवसात जादू होणार नाही. किमान काही आठवडे हा उपाय न चुकता रोज करावा लागेल, तरच डाग फिकट होतील. नंबर 5. जंक फूडला टाटा करा. कडुलिंबाचा रस सुरू असताना बाहेरचे वडापाव, समोसे, बेकरीचे पदार्थ आणि अति तेलकट खाणं पूर्णपणे थांबवा, तरच या उपायांचा शरीरावर योग्य गुण दिसेल. हा उपाय कोणी करू नये किंवा कोणती काळजी घ्यावी. मित्रांनो, घरगुती उपाय जरी सुरक्षित असले तरी काही लोकांनी हे उपाय करताना विशेष काळजी घ्यायला हवी. नंबर 1. गरोदरपण आणि बाळंतपण. ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांचे बाळ लहान असून त्या अंगावर दूध पाजतात, अशा मातांनी कडुनिंबाचा रस अजिबात घेऊ नये. तो बाळासाठी त्रासदायक ठरू शकतो. नंबर 2. गंभीर आजार असलेले रुग्ण. ज्यांना आधीपासूनच शुगर, लिव्हर किंवा किडनीचा मोठा त्रास आहे या आणि डॉक्टरांच्या गोळ्या सुरू आहेत, त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय हे उपाय करू नये. नंबर 3. चेहऱ्यावर उघड्या जखमा असणारे. चेहऱ्यावर जर खूप मोठी खाज सुटली असेल, त्वचा सोलवटलेली असेल किंवा उघड्या जखमा, पस असेल तर स्वतःच्या मनाने त्यावर थेट कोणतेही लेप लावू नका. नंबर 4. गोळ्या सुरू असणाऱ्या महिला. ज्यांच्यावर डॉक्टरांचे हार्मोन संतुलन करण्याचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत, त्यांनी अंतर्गत रस पिण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन नक्की घ्यावे. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. संयम, सातत्य आणि योग्य अपेक्षा. आजच्या काळामध्ये आपल्याला सगळं लगेच हवं असतं. लगेच फरक, लगेच रिझल्ट आणि लगेच चेहऱ्यावर ग्लो. पण शरीर आणि त्वचा या दोन्ही गोष्टी बरे होण्यासाठी थोडा वेळ घेतात. हे वांग काही 2 दिवसात तयार झालेले नसतात, त्यामुळे ते काही दिवसात पूर्णपणे नाहीसे होतील अशी अपेक्षा ठेवणं वास्तववादी ठरत नाही. जेव्हा तुम्ही आतून शरीर शुद्ध करणं, आहार बदलणं, पुरेशी झोप घेणं आणि बाह्य निगा राखणं हे सगळं एकत्र करता, तेव्हा होणारा बदल खूप खोलवर होतो. सुरुवातीला हा फरक अगदी हलकासा जाणवेल. चेहऱ्याची जळजळ कमी होईल, त्वचेचा ताण कमी होईल, नवीन डाग येणं थांबेल आणि नंतर हळूहळू जुने वांग फिकट पडतील. त्यामुळे मध्येच उपाय सोडू देणं किंवा काहीच फरक पडत नाही असं म्हणून निराश होणं टाळा. त्वचेवर नाही तर स्वतःच्या मनावरही संयम ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराला समजून घेता तेव्हा बदल केवळ चेहऱ्यावरच नाही तर तुमच्या आत्मविश्वासातही दिसू लागतो. ही माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीच्या ज्या महिला किंवा मैत्रिणी या त्रासामुळे त्रस्त आहेत त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आणि अशा सोप्या, खऱ्या आणि घरगुती उपायांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. सुखी रहा. धन्यवाद.